आणि त्याला वेगी आणा वातो हरी मज दिनाचे उतरी. माझ्या देवाला माझा निरोप द्या. आणि देव आल्याशिवाय नाही राहणार. याच कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा देव येणार आहे, माझा देव आल्याशिवाय राहणार नाही. याच कारण मी माझ्या देवाचं नाव मी त्याच्या करता त्याचं भजन केलेलं आहे. आणि देवापर्यंत निरोप जावा. आणि स्वतः माय बापाने तुकाराम महाराजाला येतो म्हणून नाही सांगावं हरिभाऊ, संतापाशीच निरोप द्यावा. सांगा माझ्या महाराजाला की मी तुम्हाला न्यायला येतोय म्हणून. आता तुम्ही कृपा करता, एवढा करा उपकार. निरोपया संताती आला, निरोपया संताती आला, निरोपया संताती आला, निरोपया संताती आला. निरोप आलाय. आता मी माझ्या माहेराला जायला तयार आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता. सुख दुःख माझे ऐकिले कानी, माझं सुख दुःख त्यानं ऐकलंय, मला न्यायला येतोय असं म्हणेपर्यंत तर तुकाराम महाराजाच्या समोर देवच उभा राहिला. पहिलं आले हरी, पहिलं आले हरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. पहिलं आले हरी, पहिलं आले हरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म सहित. अरे सुशोभित भगवान परमात्मा या ठिकाणी आला आहे. उजळा जाता ही दिशा, तुका भावाचे संतुष्ट करा रे वैकुंठ बिट. पहिलं आले हरी, पहिलं आले हरी, शंख चक्र गदा पद्म सहित, हे शंख चक्र गदा पद्म सहित सहित. चतुर्भुज असणारी ही मूर्ती जगद्गुरु तुकोबारायच्या समोर उभा टाकली. तुकाराम महाराज म्हणले माय बापा, हे पांडुरंगा, मला न्यायला आला, मी कृतकृत्य झालो, पण ऐक ना देवा, अरे माझ्यासोबत दररोज तुझं नामचिंतन करायला जी लोक गावातली होती ना, एकदा त्यांचा निरोप घेऊ दे, विचारू दे. आज दशमी आहे देवा, देवा उद्या एकादशीच्या निमित्ताने सगळे मंदिरात कीर्तनाला तुझ्या भजनाला येतील. आवलीकडे गेले, आवले येती का वैकुंठाला? आवले, आवलीनं सांगितलं महाराज हे गावच्या लोकाला बोला, त्यांना तुमचं पाठ झालंय महाराज, मी नाही येऊ शकत. महाराजांना म्हणावं आवले तुझ्याच वैराग्यावर संसार टिकलाय, जो काही 42 वर्षाचा झाला ती तुझ्यामुळे झाला. गावातल्या लोकांना विचारलं, गावातल्या लोकांना नाही लक्षात आलं. तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांना हात जोडले, रामराम केला, सणाची पोळी खाण्याची वाट बघितली. आणि बघता बघता अखिल कोट ब्रह्मांड नायकाने जगद्गुरु तुकाराम महाराजाला आज दुपारी 12 वाजता पुष्पक विमानात बसवलं. आणि शेवटचं दर्शन घेण्यासाठी गावातली लोक आली. पण तो प्रसंग समोर डोळ्यासमोर ठेवा. जगाचा मायबाप आणि आईसाहेबने जगद्गुरु तुकाराम महाराजाची पाद्यपूजा केली. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला स्वतः ब्रह्मांडाने घेऊन गेले.
आम्ही जातो